25 लाख रुपयाचं पारितोषिक या योजनेसाठी मिळणार आहे। एक आरोग्य उपकेंद्र हे मंजूर झालेलं आहे। वृक्षारोपण करायचं आहे। वेगवेगळे कमिट्या स्थापन करणार आहोत। मी आहे किसन दबाले आणि आपण बघताय दख्खन मीडिया। बेकना ग्रामपंचायतीमध्ये आज एक महत्त्वाची मीटिंग पार पडणार आहे आणि या गावामध्ये माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही योजना नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे हेही आज आपल्याला समजणार आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाची अनाउन्समेंट, महत्त्वाची माहिती आज आपल्याला कळणार आहे। तर चला बघूया ही नेमकी मीटिंग कशा पद्धतीने आहे आणि आपल्याला काय माहिती मिळणार आहे। मी आनंदा कृष्णा पाटील, लोकनियुक्त सरपंच बेकना, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर। मी आमचं गाव बेकना हे आरोग्य संपन्न गाव या योजनेमध्ये भाग घेत आहे। मी बेकना ग्रामस्थांना आवाहन करू इच्छितो की आपले गाव हे आरोग्य संपन्न व निरोगी राहण्यासाठी या योजनेमध्ये आपण सर्वांनी भाग घ्यायचा आहे व ह्यासाठी आपण जे गावामध्ये जे सहकार्य लागेल ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण करायचं आहे। त्याबद्दल मी बेकना ग्रामस्थांना आवाहन करू इच्छितो की या योजनेमध्ये 25 लाख रुपयाचं पारितोषिक या योजनेसाठी मिळणार आहे व या योजनेमध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा व बेकना गाव हे आरोग्य संपन्न व्हावं ह्या दृष्टिकोनातून सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करावा अशी मी आपल्याला कळकळीची व नम्र विनंती करतो। तसेच आपल्या गावामध्ये एक आरोग्य उपकेंद्र हे मंजूर झालेलं आहे। त्यासाठी आपल्या बेकना ग्रामस्थांना मी आवाहन करू इच्छितो की ह्या जे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रासाठी 5 गुंठ्याची जागेची आपल्याला आवश्यकता आहे। त्यासाठी मी बेकनातल्या दानशूर व्यक्तींना मी आवाहन करतो की कोणीतरी याच्यामध्ये सढळ हाताने आपण मदत करावी व ही जागा उपलब्ध करून द्यावी व बेकना ग्रामस्थांची काही आरोग्यासंदर्भात जी फरफट होते, त्वरित उपचार मिळत नाहीत व त्यासाठी बेकनामध्ये जर आरोग्य उपकेंद्र झालं तर त्याचा लाभ हा बेकना ग्रामस्थांना मिळणार आहे। त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावं व या उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मी कळकळीची विनंती करतो। नमस्कार, माझे नाव तानाजी शिवाजी धुमाळ, सरपंच बेकना। तर मी आपल्या गावामधील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या गावामध्ये हरित क्रांती संदर्भात तसं बघितलं तर आपलं गाव आता चारी बाजूनं पूर्ण हरित क्रांतीमध्येच आहे, पण काही शासनाकडून आपल्याला आलेल्या योजना आहेत ज्यामध्ये आपण वृक्षारोपण करायचं आहे। त्यासाठी गावामधील मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यासाठी आपण एक कमिटी नेमूया जेणेकरून आपल्या गावामध्ये अजून काय आपल्याला झाडे लावता येतील निसर्गाच्या दृष्टीनं ज्याची गरज आहे। आपल्याला बघितलं तर आपला वृक्षतोड इथं बघितलं तर त्या संदर्भात आपल्याला याची गरज आहे। तर त्या संदर्भात आपल्याला एक तारीख आपण ठरवून त्याच्यामध्ये आपण मीटिंग घेऊ आणि एक आपण कमिटी तयार करू की बाबा आपल्या गावामध्ये झाडं लावता येईल, जास्तीत जास्त प्रमाणात झाडं कशी लावता येतील, त्यामध्ये आपण सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि आपल्याला लवकरच एक तारीख कळवली जाईल, त्या दिवशी आपण हजर राहून या कमिटीमध्ये आपण सहभाग दाखवावा व आपले गाव हे हरित क्रांती वृक्षारोपण जास्तीत जास्त व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी विद्या नावलगी, ग्रामपंचायत अधिकारी बेकना। इथून आपण सर्व ग्रामपंचायत बेकना सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपले गाव आरोग्य संपन्न गाव या योजनेमध्ये सहभाग नोंदवत आहे, तरी आपला सर्वांचा मोलाचा सहकार्य असणं अपेक्षित आहे। यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन सार्वजनिक स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे, सुका कचरा, ओला कचरा विलगीकरण करणे, प्लॅस्टिक संकलन करणे, ह्या सर्वामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि याप्रमाणे आपण सर्वांनी वेगवेगळे कमिट्या स्थापन करणार आहोत। त्या कमिट्यामध्ये आपण सर्वांनी स्वइच्छेने भाग घेण्यात यावा। नमस्कार, मी डॉक्टर संगीता खांडेकर, CHO उपकेंद्र वडरगे। आपल्या उपकेंद्रांतर्गत बेकना गावामध्ये मी तर शुक्रवार आणि बुधवारी येत असते। तर माझं गाव आरोग्य संपन्न गाव या मोहिमेमध्ये आपल्या बेकना गावाने सहभाग घेतला आहे। त्यासाठी दर बुधवारी आणि शुक्रवारी आपण जर BP, शुगर किंवा बाकीच्या काही समस्या असतील तर ग्रामपंचायतमध्ये येऊन मला भेटू शकताय। आपल्या गावातल्या आशा सेविका आहेत, त्या रोज तुमच्या घरी येत असतात
जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही त्यांना सांगू शकताय किंवा त्यांच्या थ्रू तुम्ही माझ्याकडे येऊ शकताय आणि आपण त्या समस्यांचे, आरोग्याच्या समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करूया. बेकना ग्रामपंचायतीमध्ये आत्ताची एक महत्त्वाची मीटिंग या ठिकाणी पार पडलेली आहे. याच्यामध्ये बरेचसे मुद्दे घेण्यात आले. त्यामध्ये माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही योजना आपल्या गावामध्ये सुरू झालेली आहे आणि याचा फायदा ग्रामस्थांना बऱ्याचसा होणार आहे. याच्यामध्ये निरोगी राहण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे हेही आपल्याला माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण करण्यासाठी सुद्धा ग्रामपंचायत या ठिकाणी पुढाकार घेणार आहे. आणि त्याचबरोबर बेकना ग्रामस्थांना एक सुवर्ण संधी आणि एक आनंदाची बातमी म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये उपरुग्णालय आपल्या गावामध्ये होणार आहे आणि ह्या उपरुग्णालयाचा फायदा बेकना ग्रामस्थ होणार आहे हेही आपल्याला या माध्यमातून समजलेलं आहे. आणि वेगवेगळ्या कमिट्या वेगवेगळ्या स्थापन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. कॅमेरामॅन NK बाबासह मी